यांच्या जयंतीनिमित्त गणित दिवस म्हणून साजरा केला जातो। आपल्या विद्यालयाची सहल सोमवारी 22 तारखेला गेल्यामुळं आपल्याला हा दिवस साजरा करता आला नाही। त्यामुळं आज आपण गणित दिवस या ठिकाणी साजरा करत आहोत। मी विद्यालयाचे गणित शिक्षक श्री निरस्कर सर जायवे सर यांना विनंती करतो की त्यांनी महान गणितज्ञ रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचं पूजन करावं। सागराला साथ असते पाण्याची, बागेला शोभा असते फुलांची आणि आमच्या परिपाठाला साथ आहे काही विद्यार्थ्यांची। फुलं फुलत आहे, कळी उमलत आहे, फुलं फुलत आहे, कळी उमलत आहे, अशा या आनंदाच्या वातावरणात आमच्या परिपाठास सुरुवात होत आहे। गणित हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तो तर्कांचा आणि विचारांचा दिवस आहे। आजच्या या सुंदर दिवशी एक सुंदरचा विचार घेऊन येत आहे सई शेळके। नमस्कार। आजचा सुविचार जीवनाचे गणिताचे सोडवण्यासाठी माणुसकीचे किच्चे लागतात, कधीही विसरू नका। नीट वाचन करा जरा। हा, तू वाचन कर। जीवनाचे गणिताचे सोडवण्यासाठी माणुसकीचे पाढे कधी विसरू नका। धन्यवाद सई। आजच्या या विशेष दिवशी गणिताचं महत्त्व जाणून घेऊया। आजचे पंचांग सांगण्यासाठी येत आहे सोहम काळे। बिनभक्त वाचायचं रे। नमस्कार। आजचे पंचांग तारीख 26 डिसेंबर 2025, वार शुक्रवार, महिना पौष, पक्ष शुक्ल पक्ष, तिथी षष्ठी, नक्षत्र शतभिषा, सूर्योदय सकाळी 7:07 झाला, सूर्यास्त 5:32 होईल। गणिताच्या विषय दिवशी दिनविशेषांचे महत्त्व सांगण्यासाठी येत आहे श्री जावळे। आजचे दिनविशेष 1666 शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांचा जन्म। 1851 भारतातील पहिली मालगाडी रुड़की येथे सुरू करण्यात आली। 1921 भारतातील विश्व भारती विद्यापीठ सुरू झाले। 1887 थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म। मित्रांनो, मी आज तुम्हाला 22 डिसेंबर गणित दिन म्हणून याविषयी थोडक्यात सांगतो। गणिताची रे किमया नारी पण जातो डोक्याच्या वर, गणिताची रे किमया नारी पण जातो डोक्याच्या वरी। तुम्ही सांगा मी शिकून कसं संख्यांची ही दुनियादारी संख्यांची ही दुनियादारी। बेरीज कसा सांगतात मला गुणाकाराच्या क्रियेपरी, भागाकार करतो कसा तरी पण जातो डोक्याच्या वरी, पण जातो डोक्याच्या वरी। साधे गणित सोडवायचे झाले तरी आपल्याला कंटाळा येतो, तर मग गणितातील समस्या, अंकगणित, गुणाकार भागाकार सूत्रे अशा झंझटात कोण फरक पडणार। पण ईश्वर कृपेचा वरदहस्त लाभलेला, निसर्गाने निर्माण केलेल्या मेंदूचा चमत्कार म्हणावा अशा बुद्धीचा वरदहस्त लाभलेला महान पुरुष म्हणजे रामानुजन। आज मी गणितातील जादूगाराविषयी म्हणजे द ग्रेट मॅथमॅटिशियन श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांच्याविषयी थोडक्यात बोलणार आहे। भारतीय महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी झाला। ज्या भारतीयाने आपल्या जगभरात अलौकिक याचा ठसा उमटवला, त्यात श्रीनिवास रामानुजन यांचा खूप वरचा क्रमांक लागतो। कुशाग्र बुद्धिमत्ता, अविरत कष्ट यांचा संगम म्हणजे रामानुजन। ते 3 वर्षाचे होते तेव्हा काही येत नव्हते। त्यांच्या आईला वाटायचे की माझा मुलगा मतिमती तर नाही ना, पण नाही, पुढे जाऊन तो मुलगा गणितज्ञ झाला। लहानपणापासून त्यांना गणिताविषयी फार आवडीचा होता। एके दिवशी शिक्षक त्यांना वर्गात भागाकार शिकवण्यासाठी आले होते। भागाकार शिकवताना गुरुजी म्हणाले, कोणत्याही एका संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार 1 येतो, तर मुलांना 3 ने 3 ला भागल्यास उत्तर किती येईल? सर्व मुलांनी उत्तर दिले 1। त्याच वेळी एका छोट्या मुलाने विचारले, सर 0 ने 0 ला भागल्यास भागाकार 1 येईल का? सर शिक्षक आवाज झाले, त्यांना उत्तर सुचेना। तो मुलगा म्हणजे रामानुजन। रामानुजन जेव्हा शाळेत होते तेव्हा ते महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांची गणिताची पुस्तके मागवायचे। त्या मुलांना वाटायचे की हा शाळेत जाणारा मुलगा आमची पुस्तके घेऊन काय करणार। त्यांनी जेव्हा पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले। रामानुजन जेव्हा शाळेत होते तेव्हा ते कॉलेजमधील मुलांचे गणित सोडवायचे।
कॉलेजमधील मुलांची गणित सोडवायचे. सर्व प्रश्न त्यांनी सोडवली होती. ती कॉलेजची मुले त्यांच्याकडे शंका निरसन करण्यासाठी येऊ लागली. म्हणूनच आपण 22 डिसेंबर हा श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणजेच गणित म्हणून साजरा करतो. या गोष्टीतून असे म्हणायचे वाटते की जिंदगी लंबी नाही लेकिन बड़ी होनी चाहिए, जिंदगी लंबी नाही लेकिन बड़ी होनी चाहिए. सुंदर दिवस जो देता आपल्याला ज्ञानाचा प्रकाश यासाठी गणिताचे संभाषण खास यासाठी येत आहे वैष्णवी पाटील व प्रतीक्षा रेवट. अगं वैष्णवी, तुला हे प्रॉफिट आणि लॉसचा घटक समजलेला आहे का? मला ते खूपच कठीण जात आहे. अगं सोपं आहे ते, फक्त तुला खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातील फरक समजला पाहिजे. पण जेव्हा टक्केवारी काढायची असते तेव्हा मी खूप गोंधळते. लक्षात ठेव, नफा आणि तोटा नेहमी खरेदी किमतीवरच काढला जातो. एक काम करूया का, आपण आज संध्याकाळी एकत्र बसून याचा सराव करूया का? नक्कीच, यामुळे माझे गणितही सुधारेल. ठीक आहे. आजची प्रश्न मनुष्या 2चा वर्ग किती? बरोबर. 4 आहे. दुसरा प्रश्न 25चा घन किती? तर स्पष्ट सांगायचं. 25चा घन 15,600. गणिताच्या गावाची धरली मी वाट. गणिताच्या जंगलातून जाताना ग बाई घेतली मी हातामध्ये सूत्राची शिदोरी. नियम गुणधर्म आणि संकल्पनाची मशाल हाती घेऊन शोधली मी वाट. 2 अन् 2 4, 4 2 8. गणिताच्या गावाची धरली मी वाट. आलेख काढताना अडचणी येतील संभव्यता. डोळे बंद करून विचार मी करीन. शिक्षकांचे थोडी घेईन मी साथ. 2 अन् 2 4. गणिताच्या गावाची धरली मी साथ. धन्यवाद. शिकवते जीवनाचा सिद्धांत म्हणून आजची पथकथा सांगत आहे अक्षरा सिंग. गणिताची दुनियादारी. एका गावात राहुल नावाचा मुलगा राहत होता. त्याला सगळे विषय आवडायचे पण गणित मात्र अजिबात नाही. हे आकडेसूत्र कशाला असे तो नेहमी म्हणायचा. त्यामुळे तो गणिताचा अभ्यास टाळायचा. एकदा शाळेत शिक्षकांनी सांगितले की उद्या एक कोडे सोडवण्याची स्पर्धा आहे. राहुल घाबरला कारण त्याला त्यात गणित वापरायचे होते. त्याची मैत्रीण नेहा रोज थोडं थोडं गणित सोडवायची असे तिने राहुलला सांगितले. गणित भीतीदायक नाही, ते फक्त नाच रे गणिता नाच रे गणिता नाच. बेरीज वजाबाकी जमली रे, गुणाकार भागाकार कळला रे. चिन्हाचे नियम सोबतीला घेऊन करूया पुढे प्रवास. नाच रे गणिता मजा मनात नाच रे गणिता नाच. नाच रे गणिता मजा मनात नाच रे गणिता नाच. नैसर्गिक संख्या आल्या रे, शून्य घेऊन पूर्ण झाल्या रे. शून्याच्या आधी आहे ऋण संख्या, शून्याच्या आधी आहे ऋण संख्या. पूर्णांक घेऊन नाच. नाच रे गणिता मजा मनात नाच रे गणिता नाच. नाच रे गणिता मजा मनात नाच रे गणिता नाच. विभाजता मला जमली रे, सरासरी शेकडेवारी काढली रे. विभाजता मला सरळी रे, सरासरी शेकडेवारी
नाचले गणिताच्या मनात नाचले गणिताना. राष्ट्रीय गणित दिवस 22 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. दुसरी बातमी, UGC नवीन अभ्यासक्रमावर गणित तज्ञांचा विरोध. तिसरी बातमी, अमेरिकेच्या संरक्षण संशोधन एजन्सीने गणिताला AI सहाय्याने शोध गती वाढवली. या दृष्टीने मोठे प्रोग्राम घोषित केले आहेत. चौथी बातमी, भारतीय महागणित तज्ञ रामानुजन यांची जयंती 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केली जाते. सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद.